नमस्कार, मी तेजल चौकेकर खोर डॉक्टर मंत्र या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. तर आजचा आपला विषय आहे हेअर, स्किन आणि स्लिमिंगसाठी अत्याधुनिक उपचार. या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत स्किन हेअर एक्सपर्ट डॉक्टर अमित कारखाने सर. सर, तुमचं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. धन्यवाद. सर, तुमच्याशी या विषयावर अधिक चर्चा करायचीच आहे, मात्र चर्चेआधी तुमची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर अमित कारखाने सेलिब्रिटी कॉस्मेटॉलॉजिस्ट हे डॉक्टर त्वचाचे संचालक आहेत. डॉक्टर त्वचाचे संपूर्ण मुंबईत क्लिनिकचे नेटवर्क आहे. केस, त्वचा आणि स्लिमिंग या क्षेत्रात डॉक्टर अमित कारखानेच काम करतात. डॉक्टर त्वचा हे गेल्या 19 वर्षांपासून कॉस्मेटिक ट्रान्सपोर्शनमध्ये आघाडीचे नाव आहे. डॉक्टर त्वचामध्ये अद्ययावत लेझर उपचार आणि अद्ययावत मशीन्स आणि परवडणाऱ्या किमतीत सर्वोत्तम परिणाम देणारे आघाडीचे स्किन हेअर आणि स्लिमिंग क्लिनिक म्हणून डॉक्टर त्वचा ही ओळख आहे. त्यांचे नाविन्यपूर्ण केस, त्वचा आणि स्लिमिंग उपचार अतिशय सुप्रसिद्ध आहेत आणि आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अधिकाधिक आत्मविश्वास निर्माण करणारं क्लिनिक म्हणून डॉक्टरांच्याकडे बघितलं जातं. डॉक्टर, तुमच्या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की डॉक्टर त्वचा येथे कोणते उपचार केले जातात? डॉक्टर त्वचामध्ये आपण हेअर, स्किन स्लिमिंग आणि अँटी एजिंग व कॉस्मेटिक सर्जरीचे आम्ही उपचार करतो. हेअरमध्ये आम्ही नॅचरल हेअर रिग्रोथ व हेअर ट्रान्सप्लांट्सचे ट्रीटमेंट्स देतो. तर स्किनमध्ये लेझर्स, रेडिओ फ्रिक्वेन्सी, हायफू व विविध ट्रीटमेंट्स आम्ही क्लिनिकमध्ये ऑफर करतो. हे आपण पिगमेंटेशन, स्कार्स, ॲक्ने, स्किन टाईटनिंग, स्किन लिफ्टिंग, नॉन सर्जिकली ह्याच्यावर आपण उपचार करतो. स्लिमिंगमध्ये आम्ही वेट लॉस आणि इंच लॉस दोघांवर काम करतो. आणि कॉस्मेटिक सर्जरीजमध्ये जसं ब्रेस्ट इम्प्लांट्स असतं, लायपोसक्शन असतं, रायनोप्लास्टी असतं, तशा ट्रीटमेंट्स आम्ही ऑफर करतो. अच्छा डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की त्वचा येथील प्रसिद्ध केस उपचाराबद्दल कृपया मला थोडक्यात अशी काही माहिती द्या. केस हेअरफॉल वगैरे जो असतो किंवा हेअर केस जेव्हा जातात, इट इज वन ऑफ द मोस्ट कॉमन प्रॉब्लेम्स जे हल्ली लोकांना वाटतं. नॉर्मली डोक्यावर अराउंड 1,00,000 केस असतात. त्यातले 60,000 केस टेम्पररी असतात किंवा जेनेटिकली डिफरंट असतात, वीकर असतात, आणि 40,000 परमनंट असतात. परमनंट केस नॉर्मली साईड्स आणि पाठचे असतात. हे केस सहसा कोणाचेच जात नाही. तर हे केस जे असतात हे वीकर असतात आणि ह्या केसांमध्ये गळती होते. जेव्हा केस गळतात तेव्हा लोकांना असं वाटतं की एकदा केस गेले की ते पुन्हा कधीच येऊ नाही शकत. सो दिस इज नॉट कम्प्लिटली करेक्ट. केस जेव्हा गळतात, स्पेशली जेनेटिकली असेल किंवा आजारानंतर जेव्हा केस गळतात, तर 3 ते 5 वर्षापर्यंत जो मूळ असतो त्यातून आपण केस पुन्हा आणू शकतो. ही डॉक्टर त्वचामध्ये आम्ही स्पेशली ही ट्रीटमेंट्स आम्ही लास्ट 10 ते 12 वर्षापासून ऑफर करतो आणि हे जे आमच्या रिझल्ट्स खूप चांगले मिळतात. नॉर्मली आपण 4 महिन्यात कोणातही हे ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो. जर केस आधीपासूनच तुमचे विरळ असेल त्यात आपण बदलाव नाही करू शकत. पण सपोज केस लाईक आय सेड तुमचे लास्ट 3 ते 5 वर्षात गेलेले असतील, ते आपण पुन्हा आणू शकतो. बरं. ही आम्ही ट्रीटमेंट्स लाईक आय सेड खूप वेळा ऑफर करतो. ह्याच्यात आम्ही लेझरचा उपचार करतो व पेप्टाइड्स, कंडिशन मीडिया, एक्सोझोम्स ह्याचा वापर करून आपण त्या फॉलिक्युलर रिज्युमिनेट करतो. त्यांनी ते केस पुन्हा वाढायला लागतात. ह्याच्यात आपण एक कंबाईंड अप्रोच करतो, म्हणजे आपण काही गोळ्या औषधं पण देतो, एक सोल्युशन देतो केसांवर लावण्यासाठी, आणि आम्ही महिन्यातून एकदा क्लिनिकमध्ये ट्रीटमेंट्स करतो. नॉर्मली 2 महिन्यात जर केस गळत असतील तर गळणे कमी होते आणि 4 महिन्यात आपण केस पुन्हा दाट करू शकतो, त्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो. ही आमची ट्रीटमेंट आहे केसांवर. नक्कीच. सर, केस गळती हा खूप महत्त्वाचाच विषय आहे. माझा पुढचा प्रश्न असा आहे की ज्यांचे केस आहेत ना अनुवंशिकतेमुळे गळतात, त्यांच्यावर देखील काही उपचार असतात का? कारण केस गळती ही नॉर्मल झालेली आहे, त्यामुळे अनुवंशिकतेमुळे केस गळतीचा काही उपचार आहेत का? मी आता जे तुम्हाला सांगितलं ते बेसिकली अनुवंशकताने जे केस जातात त्याच्यावरच उपचार असतो. जेनेटिकली जे केस वीक असतात किंवा तुम्हाला दिसतं की घरात से पेरेंट्सचे, वडिलांचे किंवा मामाचे वगैरे केस जेव्हा कमी असतात, त्याचा असा अर्थ अजिबात नसतो की तुमचे पण केस जाणार आहेत. ते केस तुम्ही नक्कीच वाचवू शकता, इम्प्रूव्हही करू शकता आणि मेंटेनही करू शकता. जसं मी तुम्हाला पहिलं एक्सप्लेन केलं की जे केस गेलेले आहेत ते आपण पेप्टाइड्स, कंडिशन मीडियाद्वारा आपण ते पुन्हा आणू शकतो. प्लस आपल्याला ही एक ट्रीटमेंट असते आणि दुसरं हेअर ट्रान्सप्लांट असतं. नॉर्मली ह्या कंबाईंड अप्रोच करून दोघांचं जर केलं तर आपल्याला खूप चांगले रिझल्ट्स येतात. जेव्हा केस हे 5 वर्षापेक्षा अधिक काळापूर्वी गेले असतात, तेव्हा कधी कधी आपल्याला ट्रान्सप्लांटचा वापर करायला लागतो आणि ट्रान्सप्लांटमध्ये आपण त्या जागी जिकडे स्कॅल्प शायनी झालेला आहे तिकडे आपण ट्रान्सप्लांट करून केसांचं रोपण करतो. आणि बाकी ज्या एरियात केस विरळ झाले असतात ते आपण ट्रीटमेंट्सनी आपल्याला ट्रान्सप्लांटपेक्षा जास्त चांगला रिझल्ट येतो. सो इट्स बेसिकली अ कंबाईंड अप्रोच, इट्स अ कस्टमाइज अप्रोच जो आपण प्रत्येक पेशंटसाठी वेगळ्या प्रमाणात करतो. आणि इनफॅक्ट आम्ही मेल्स आणि फिमेल्स दोघांसाठी करतो.
सरप्राइझिंगली फिमेल्सना पण केस गळतीचा खूप प्रॉब्लेम असतो. प्लस ते खूप कॉन्शियस पण होतात जेव्हा त्यांचे केस जातात ॲज कम्पेअर्ड टू मेल्स. सो दोघांना आपण ट्रीटमेंट्स करून दोघांचा आपण इम्प्रूव्हमेंट करू शकतो. नक्कीच डॉक्टर, केस गळती फिमेल मेल ह्या दोघांमध्येही होत असतात. त्यामुळे मला आता तुम्ही हेअर ट्रान्सफॉर्मेशनबद्दल सांगितलं, पण हेअर प्लांट्सबद्दल काय सांगाल तुम्ही? आपले पाठचे जे केस असतात ते हं. जेनेटिकली डिफरंट असतात. हे केस सहसा कोणाचे जात नाही. तर हे केसांचे जे रूट्स असतात, तर ट्रान्सप्लांटमध्ये आम्ही काय करतो, की हे रूट्स काढतो एक-एक घेऊन हं. आणि ते आपण पुन्हा समोर इम्प्लांट करतो. सो जेव्हा केस खूप आधी गेलेले असतात आणि स्कॅल्प शायनी झालेला असतो, त्या जागेत केस जर पुन्हा पाहिजे असेल, जसं हेअरलाईन कोणाची कमी होऊन जाते, पाठी जाते, तेव्हा ही एकच ट्रीटमेंट असते. 1 दिवसाचं प्रोसिजर असतं. अराउंड 6 तासाचं ओव्हरऑल प्रोसिजर असतं. हं. आपण ॲनेस्थेशिया देतो. मग एक-एक केस, एक-एक फॉलिकल काढून ऑलमोस्ट आम्ही दिवसात अराउंड 2500 ते 3000 फॉलिक्युलर युनिट काढतो. नॉर्मली जर तुम्ही केस बघितले तर एक केस वाढत नसतो. हं. एकत्र 2 केस उगतात, 3 केस उगतात, 4 केस उगतात, कधी-कधी 1 केस उगतो. आपण तसे 2500 ते 3000 फॉलिक्युलर युनिट्स काढतो आणि ते पुन्हा आपण ज्या एरियात केस गेलेले आहेत तिकडे आपण रोपण करतो. पण एक नेहमी गोष्ट लक्षात ठेवावी, की जे केस आज डोक्यावर तुमच्या आहेत, तुम्ही जर ते वाचवले नाही, तर तुम्हाला मग रिझल्ट ओव्हरऑल चांगला येत नाही. सो ज्या एरियाज एकदम शायनी झालेलं असतं, तिकडे आपण ट्रान्सप्लांट करतो. प्लस आज जे केस डोक्यावर आहेत, त्यांना वाचवण्यासाठी आणि त्यांना इम्प्रूव्ह करण्यासाठी मी जी आधी ट्रीटमेंट बोललो, ती आम्ही करतो. तसा कंबाईंड अप्रोच करून आपण एक फुल सोल्युशन हेअर लॉस आणि हेअर ग्रोथसाठी देतो. पण मग हेअर ट्रान्सप्लांट करून जे आपण ते रूटनी केस लावत असतो, ती केस त्यामुळे गळत नाहीत का? पुन्हा केस गळण्याची शक्यता आहेत का त्यामुळे? जे केस आपण हेअर ट्रान्सप्लांट करतो, ते हं. केस पुन्हा कधीच जात नाही, कारण ते अच्छा. जेनेटिकली डिफरंट असतात. सो आपण जेव्हा ट्रान्सप्लांट करतो, 3 महिन्यानंतर त्याची वाढ चालू होते. 6 मंथ्समध्ये तुम्हाला ग्रोथ दिसायला लागते आणि 9 मंथ्समध्ये ॲक्चुअली त्याचा रिझल्ट येतो. जे केस आपण ट्रान्सप्लांट करतो, ते केस जात नाही. पण आज जे केस ऑलरेडी तुमच्या डोक्यावर हं. आहेत, राइट? ते जर तुम्ही वाचवले नाही, तर ते जातात. सो मग खूप हल्ली असं मशरूम झालेत क्लिनिक्स, जे सगळे सोल्युशन्स असे ऑफर करतात. पण खूपदा कारण तुम्ही ऑलरेडी जे केस आहेत हं. ते तुम्ही वाचवत नाही किंवा ते तुम्ही इम्प्रूव्ह नाही करत, मग तुम्हाला ट्रान्सप्लांटचा प्रॉपर रिझल्ट नाही येत. सो ह्या दोन्ही गोष्ट करणे गरजेचं असतं. लोकांची एक गैरसमज अशी पण असते, की माझे सगळेच केस जातील, मी ट्रान्सप्लांट करेन आणि सगळेच केस पुन्हा येईल, असं नसतं. एक लिमिटेशन असतो, की आपण किती फॉलिक्युलर युनिट्स आपण पाठवून काढू शकतो. सो नॉर्मली आपण 2 ते 3 ट्रान्सप्लांट्स मॅक्सिमम एका पर्सनचे करू शकतो. कारण आपण तुमचेच केस तुम्हाला लावू शकतो. आम्हाला कोणा दुसऱ्याचे केस घेऊन लावू नाही शकत. म्हणून तो एक लिमिटेशन असतोच. हं. सो ॲज अर्ली ॲज तुम्ही ट्रीटमेंट्स हेअर लॉसमध्ये चालू करता, ऑल्वेज बेनिफिशियल असतं आणि लाइक आय सेड फॉर अ फुल रिझल्ट तुम्हाला दोन्ही ट्रीटमेंट्सचं कॉम्बिनेशन लागतं. नक्कीच. पण सर, काही लोकांचे असे गैरसमज आहेत ट्रान्सप्लांटचं, की ते रिस्की होऊ शकतं. कारण काही लोकं घाबरतात ह्यासाठी. तर हा गैरसमज कसा दूर करू शकता तुम्ही, की ट्रान्सप्लांटनी डोक्याला काही हानी होऊ शकत नाही? डोक्याला अजिबात हानी नाही होऊ शकत. हल्ली प्रॉब्लेम असा आहे, की खूप अनक्वालिफाईड क्लिनिक्स वगैरे चालू झालेले हं. आहेत आणि तिकडे काही कॉम्प्लिकेशन्स आधी झालेले आहेत. येस. आमच्या क्लिनिकमध्ये आमचा प्लास्टिक सर्जन आहे, जो इन्व्हॉल्व्ड असतो सर्जरीमध्ये. सो इट्स अ एक्स्ट्रीमली सेफ प्रोसिजर. इनफॅक्ट लोकल एनेस्थेशियामध्ये होतो. सो यू आर कॉन्शियस ड्युरिंग द सर्जरी. तुम्हाला फुल भूल वगैरे दिली नसते हं. आणि लाईक आय सेड तुम्ही आधी सकाळी येता, 2 तासात आम्ही केस रूट्स एक्स्ट्रॅक्शन करतो. तुम्ही जेवता वगैरे आणि मग नंतर आपण इम्प्लांटेशन चालू करतो. सो इट्स अ व्हेरी सेफ प्रोसिजर. प्रोसिजर नंतर 3 ते 4 दिवस तुम्हाला चेहऱ्यावर थोडी सूज वगैरे येते. हं. कारण जेव्हा आपण ट्रान्सप्लांट करतो किंवा केस पुन्हा आत घालतो, तेव्हा तिकडे पाणी साठतं आणि ते पाणी उतरण्यासाठी हा एकच पर्याय असतो. येस. स्पेशली जे आपण फ्रंट हेअरलाईन जेव्हा क्रिएट करतो, तेव्हा सूज येते लाइक आय सेड 3 ते 4 दिवस आणि मग ती जाते. तुम्ही जसे आज दिसताय तसंच तुम्ही 7 दिवसानंतर तसेच दिसता आणि तुम्ही परत सगळं शॉवरिंग, हेड शॉवर, शॅम्पू सगळं परत वापर चालू वापरू करता. शकतो. ओके. आणि लाइक आय सेड 3 महिन्यानंतर त्याची वाढ चालू होते. 6 मंथ्समध्ये एक ट्रान्सफॉर्म लूक दिसायला लागतो आणि 9 मंथ्समध्ये फुल रिझल्ट येतो. नक्कीच. सर, सध्या ना वजन वाढल्यामुळे अनेक आजार उद्भवत आहेत. म्हणजे मधुमेह समजा, बीपी, ब्लड प्रेशर ह्यामुळे वजन वाढल्यामुळे होतं. तर सध्या वजन वाढीमुळे म्हणजे एक संशोधन तुम्ही लावलेलं आहे. तर त्याबद्दल काही माहिती द्याल का तुम्ही? वेट लॉस नेहमी डाएट आणि एक्सरसाइजमुळेच आपण करू शकतो. वेट लॉसला दुसरा काहीच पर्याय नसतो. हं. एक वेट लॉस असतं, एक इंच लॉस असतं आणि बॉडीचे शेपिंग असतं. वेट लॉस इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट जेव्हा तुमचं BMI 25 पेक्षा जास्त वाढतो वगैरे हं, आहे. हं. तर जसं तुम्ही बोलला, की विविध मेडिकल तुम्हाला प्रॉब्लेम्स चालू होतात. आता संशोधन म्हणजे असं झालेलं आहे, की लास्ट 3-4 वर्षात असे काही
मेडिसिन्स आलेले आहेत, काही इंजेक्शन्स आलेले आहेत, काही ट्रीटमेंट्स आहेत ज्यांनी तुम्हाला भूक कमी लागते. मेन वेट लॉसचा चॅलेंज असा असतो की डाएटिंग बोलणं खूप सोपं असतं पण करणं खूप डिफिकल्ट असतं. हे जे इंजेक्शन्स आलेले आहेत ते फक्त वीकली तुम्ही एकदा घेता आणि वीकली एकदा घेतल्यानंतर तुम्हाला भूक कमी लागते एक आठवड्यासाठी. तुम्हाला जेव्हा भूक कमी लागते इट्स अ नॅचरल फॉर्म ऑफ डाएटिंग आणि हे डाएटिंगला तुम्हाला फुल असिस्ट करतं. ही एक डायबिटीससाठी पण ट्रीटमेंट आहे. सर्जरीमध्ये हल्ली तुम्ही बेरियाट्रिक सर्जरीचं वगैरे खूप ऐकलं असाल, जिकडे पोटाची साईज वगैरे सर्जिकली कमी करतात. पण हा एक मेडिकल ऑप्शन आहे. ज्यांना सर्जरीची भीती वाटते किंवा त्यांना सर्जरी अच्छा. अजिबात नको असते, तर आपण ह्या इंजेक्शन्सद्वारा तसाच रिझल्ट आणू शकतो. नक्की. नेहमी लाईक परत बोलतो मी, डाएट एक्सरसाइज हा एकच माध्यम आहे वेट लॉस करण्यासाठी आणि हे इंजेक्शन्स तुम्हाला डाएटिंगमध्ये खूप मदत करतात आणि तो एक नॅचरल डाएटिंग होणारच आहे आणि त्यात तुमचं ऑलमोस्ट 3 महिन्यात अराउंड 10% जे बॉडी वेट असतं ते कमी होऊन जातं. जो पर्सन मोटिवेटेड असतो एक हेल्थच्या दृष्टीने बॉडीचं वजन कमी करण्यासाठी जेव्हा एक्सरसाइज झालेलं असतं त्याच्यासाठी हा एकदम उत्तम उपाय आहे आणि आता पॉसिबल आहे. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही गेल्या अनेक दशकापासून देशातील सर्व आघाडीच्या स्पर्धांसाठी डॉक्टर आहात, तसेच स्किन केअर एक्सपर्ट आहात तर, आणि फेमिना, मिस इंडिया आणि अनेक अभिनेत्री अभिनेते येतात तुमच्या इथे उपचारासाठी, तर ते नक्की काय उपचार घेतात? सी आय थिंक सगळ्यांनाच त्यांची स्किन चांगली असेल तर एक कॉन्फिडन्सची भावना मेनली येते. स्पेशली मॉडेलिंगचा फील्ड असो किंवा इवन पॉलिटिकल फील्ड असो किंवा कुठचाही जो पब्लिकमध्ये जेव्हा आपण भेटतो लोकांना, सो आपला सेल्फ कॉन्फिडन्स नेहमी आपल्या लुक्सनी नेहमी इम्प्रूव्ह होतो. येस. मॉडेल्स, मी फेमिना मिस इंडियासाठी डॉक्टर राहिलो आहे लास्ट 10 वर्षापासून. सो बेसिकली त्यांना ऑब्व्हियसली स्किन खूप महत्त्वाची असते आणि मेन त्यांना प्रॉब्लेम्स इश्यूज म्हणजे मेकअप वगैरे जो एक्सेस त्यांच्यावर लागला जातो त्याच्यामुळे विविध स्किनवर त्यांचा परिणाम होतो. पण नॉर्मली जे आपण ते ग्लोसाठी येतात किंवा हायड्रेशनसाठी येतात त्या ट्रीटमेंट्स आपण त्यांच्या जास्त करतो. प्लस तो या एज ग्रुपमध्ये ॲक्ने एक त्रास असतो जो कॉमनली आम्हाला दिसून येतो. येस. सो ॲक्नेवर काही खूप औषधं हल्ली आलेली आहेत की मोस्ट फॉर्म्स ऑफ ॲक्ने आपण खूप चांगल्या प्रमाणात आपण ट्रीट करू शकतो. प्लस जे मार्क्स वगैरे होतात, जे स्कार्स वगैरे होतात फेसवर किंवा इतर बॉडी पार्ट्सवर, ते आपण खूप चांगल्या प्रमाणात कमी करू शकतो. तर मेनली त्या ट्रीटमेंटसाठी आम्ही त्यांच्यावर करतो. प्लस पीलिंग एक गोष्ट आहे जी आपण खूप कॉमनली करतो. पील्समध्ये काही सोल्युशन्स असतात जे आपण चेहऱ्यावर लावतो, ज्यांनी पिगमेंटेशन किंवा ॲक्ने किंवा जे मार्क्स असतात त्याच्यावर आपण उपचार करतो. तर ह्या मेन ट्रीटमेंट्स आम्ही त्या एज ग्रुपमध्ये करतो. नक्कीच. डॉक्टर, लेझर हेअर रिमूव्हर म्हणजे नेमकं काय? लेझर रिमूव्हल ॲक्च्युली इज वन ऑफ द मोस्ट कॉमन ट्रीटमेंट्स वर्ल्ड वाईड. त्यांनी आपण जे अनवॉन्टेड केस असतात ते आपण परमनंटली कमी करू शकतो. नॉर्मली आपल्याला 7 ते 8 सेशन लागतात. त्याच्यात अराउंड 85 to 90% केस आपण परमनंटली रिड्यूस करतो. जेवढे केस थिक आणि डार्क असतात तेवढा त्याचा रिझल्ट चांगला येतो. फॉर एक्झाम्पल अंडरआर्म्स वगैरे जे एरिया असतात त्याच्यात एकदम छान रिझल्ट येतो. खूपदा आपण हे पण बघतो की स्त्रियांमध्ये कधी अंडरआर्म्स थोडे डार्कन वगैरे होतात आणि त्यांना खूप कॉन्शियस त्याच्याबद्दल वाटतं. कंटिन्युअस जेव्हा ते वॅक्सिंग वगैरे करतात तेव्हा हा प्रॉब्लेम कधी कधी निर्माण होतो. सो लेझर हेअर रिमूव्हल इज ऑल्सो सोल्युशन फॉर दिस आणि लेझर हेअर करून आपण ते केस नक्कीच कमी करू शकतो. सी, लेझर म्हणजे काय? सो लेझर इज बेसिकली अ लाईट. जसं आपल्या आजूबाजूला हा लाईट असतो त्यातून सपोज तुम्ही एक वेव्हलेंथ काढला आणि त्याला एक एनर्जी दिली, तो एक लेझर असतो. लेझर्स वेगवेगळ्या प्रकारचे असतात. त्याच्यात एक लेझरच्या लाईटनी हेअर रिमूव्हल होतं, तर एकाने हेअर ग्रोथही होते, तर एकाने स्कार्स कमी होतात, एकाने पिंपल्स कमी होतात. सो वेगवेगळे लाईट्स असतात ज्याने आपण वेगवेगळे ट्रीटमेंट्स देऊ शकतो. सो प्रॉपर लाईट जर प्रॉपर गोष्टीसाठी वापरला त्याचा खूप उत्कृष्ट रिझल्ट येतो. अनदर थिंग जे मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की कुठचं मशीन आपण वापरतोय ते खूप इम्पॉर्टंट असतं. जसं गाडींमध्ये तुम्हाला कळतं की ही गाडी स्वस्त आहे किंवा ही गाडी महाग आहे, ऑब्व्हियसली लेझर्समध्ये असं नाही कळून येत की कुठचं मशीन चांगलं आहे, कारण टेक्नॉलॉजी सेम असेल तरी पण त्यात खूप वेगळा इफेक्ट असतो. सो जे हाय एंड मशीन्स, आणि माझा नेहमी USP राहिला आहे की मला सर्वात जे बेस्ट मशीन्स आहेत ते नेहमी मला आवडतात आणि म्हणून आपण जर चांगल्या लेझर्सचा वापर केला तर आपल्याला परफेक्ट रिझल्ट दिसून येतात. बरं, मग जर हेअर रिमूव्हर करायचं आहे, लेझर हेअर रिमूव्हर, हे साधारण किती आठवडे घ्यावे लागतात तेव्हा ती स्किन योग्य होते? हेअर केस काढण्यासाठी प्रत्येक सेटिंगला तुम्हाला एक रिझल्ट दिसतो. नॉर्मली आपण एक सेशन करतो, मग 1 महिन्याची तरी आपण गॅप देतो कारण ते हेअर सायकलमुळे. नंतर आपण जे सेशन्स करतो त्याला 1.5-2 महिन्यात ती गॅप वाढत जाते. सो नॉर्मली लाईक आय सेड, जेव्हा केस थिक असतात आणि डार्क असतात तेव्हाच तुम्ही लेझर हेअर रिमूव्हल करायला पाहिजे.
आपण खूपदा बघतो की खूप लोक हल्ली बोलतात की फुल बॉडी मी करून घेतो, पण जर फुल बॉडीवर जर थिक केस नसेल तर नका करू. अंडर आर्म्स, लेग्स हे सगळे एरियाज चांगले असतात लेझर रिमूव्हलसाठी आणि तिकडे तुम्हाला बेस्ट रिझल्ट्स येतात. ओके. सो नॉर्मली 8 सेशन करायला ऑलमोस्ट वर्ष ते 1.5 वर्षाचा काळ जातो. पण लाईक आय सेड, प्रत्येक सेशन नंतर तुम्हाला एक फरक दिसत जातो, जिकडे प्रत्येक सेशन नंतर केस कमी कमी होत जातात. 85 to 90% ओव्हरऑल केस कमी होतात. नंतर जे 10% राहतात ते कदाचित कोण 6 महिन्यात किंवा वर्षात एकदा येऊन एक सेशन करून त्याचा मेंटेनन्स करतो. सर, बोटॉक्स आणि फिलर्सचे थोडे स्पष्टीकरण तुम्ही देऊ शकता का? जे सुरकुत्या असतात हं. सहसा लोकांना आवडत नाही चेहऱ्यावर. जे पण तुम्ही मुवमेंट्स करता चेहऱ्यामध्ये, जसं मी ही मुवमेंट केली तर ह्या ज्या रेषा सुरकुत्या वगैरे जे येतात त्याला बोटॉक्सची ट्रीटमेंट असते. ओके. बोटॉक्स एक इंजेक्शन असतं जे आपण त्या भागात देतो. त्या भागात आपण दिलं की त्या सुरकुत्या तिकडे येत नाही. याचा इफेक्ट 4 महिन्यासाठी असतो, नंतर ते पुन्हा येतात. सो नंतर आणि मोस्ट पीपल लाईक इट. नंतर 4-4 महिन्यांनी ते ट्रीटमेंट्स रिपीट करत असतात. पण असं काहीच नसतं की तुम्हाला करायलाच पाहिजे. जेव्हा तुम्ही डिसाईड करता की मला हं. आता नाही करायचं आहे किंवा मी 4च्या ऐवजी 6 महिन्यात करीन, दॅट इज ऑल्सो फाईन. सो सुरकुत्या येणंच म्हणजे फॉर्मेशन ऑफ सुरकुत्या ते प्रिव्हेंट हं. करतं आणि प्लस ज्या सुरकुत्या येत आहेत ते पण ते कमी करतं. दुसरं म्हणजे फिलर्स असतात. फिलर्सनी आपण ज्या पण डेफिशियन्सीज असतात, लाईक या लाईन्स वगैरे ज्या असतात, तर काही लोकांना त्या लाईन्स वगैरे नाही आवडत. तर ते आपण फिल करून टाकतो. ओके. फिलर्सनी आपण व्हॉल्युमाइज करू शकतो, लिफ्ट करू शकतो, पण नेहमी हायड्रेट करतो. कुठचीही स्किन जी हायड्रेटेड असते ती खूप छान दिसते. हल्ली खूप लोक कोरियन ग्लास स्किन बद्दल वगैरे बोलतात. हं, सो हं. कोरियन ग्लास स्किन इज जस्ट अ व्हेरी वेल हायड्रेटेड स्किन. सो कोरियन्स आधीपासूनच ट्रीटमेंट्स खूप रेग्युलरली करतात आणि मेनली हायड्रेशन करतात. हं. फिलर्समध्ये असे काही प्रोडक्ट्स येतात जे व्हॉल्युमाइज किंवा लिफ्ट अजिबात नाही करत, तर फक्त हायड्रेट करतात आणि हायड्रेशन केल्यामुळे त्यांच्या स्किनवर एक ग्लो खूप छान येतो. तर खूप अभिनेता वगैरे पण ह्या हं, ट्रीटमेंट्स हं. करतात, ज्यांनी त्यांची स्किन 6 महिन्यासाठी एकदम ग्लोईंग असते आणि मग आपण ते रिपीट करतो. सर, एखाद्या व्यक्तीचं संपूर्ण ट्रान्सफॉर्मेशन किंवा मेकओव्हर करायचं असेल, तर डॉक्टर त्वचा इथे आल्यानंतर होऊ शकतो का? ऑफकोर्स, तो आम्ही काय करतो हेअर स्किन स्लिमिंग हा एक भाग झाला जो एक्सटर्नल लुकसाठी आहे. पण खूपदा कॉन्फिडन्स इज ऑल्सो अबाउट कुठचे कलर्स तुम्ही घालायला पाहिजे किंवा हाऊ यू शुड ड्रेस अप और हाऊ हं. यू शुड स्पीक. सो दॅट इज कॉल्ड अ ओव्हरऑल ट्रान्सफॉर्मेशन. हं. आमच्याकडे बाकी ह्या क्षेत्रातले पण एक्सपर्ट्स आहेत हू हेल्प यू टू इवन डू दिस. तर खूप लोकांना कळत नाही की त्यांच्या स्किन कलरसाठी, शेडसाठी कुठचा रंग एकदम बेस्ट राहील, ज्याने त्यांचं बेस्ट व्यक्तिमत्व हं. बाहेर येईल. सो ते पण आपण डॉक्टर त्वचामध्ये ऑफर करतो. बिकॉज सध्या डॉक्टर डार्क सर्कल हे खूप वाढलेलं आहे. म्हणजे अपुरी झोप किंवा कामाचा तणाव यामुळे डार्क सर्कल्स खूप वाढलेले असतात. त्यावर काही उपचार आहेत का? डार्क सर्कल्स 2 गोष्टीमुळे होतात. एक म्हणजे तुमचं लाईफस्टाईल आणि हं. सेकंडली जे जेनेटिक असतं ते. जेनेटिक असेल तर एक प्रकार ज्याने तुम्हाला कळतं की नेहमी जर तुम्हाला लोकं बोलतात की तुम्ही खूप थकलेला आहात किंवा तुम्ही नीट झोपला नाही आहेत का? आणि हं. हा कंटिन्युअस जर प्रश्न तुम्हाला येत असाल, म्हणजे तुमचं इकडे एक व्हॉल्यूम डेफिशियन्सी आहे. त्याच्यामुळे तो तुम्ही एक्सप्रेशन किंवा इमोशन तुम्ही समोरच्याला कन्वे हं. करतायत. त्यात आपण फिलरचा वापर करतो आणि फिलरमध्ये आपण इकडे छोटा व्हॉल्यूम ऑफ फिलर घालतो, ज्याने इन्स्टंटली तो रिझल्ट येतो की तुम्ही वेल हायड्रेटेड वाटता किंवा फ्रेश वाटता. हं, हं. दुसरं म्हणजे एक लाईफस्टाईल रिलेटेड असतं, की जे लोकं खूप कमी झोपतात किंवा जास्त झोपतात हं. किंवा खूप स्ट्रेस घेतात, त्या लोकांमध्ये पण डार्क सर्कल जास्त दिसून येतात. एक अच्छा. पिगमेंटेशन असतं किंवा डेफिशियन्सी असते. सो त्याच्यावर आपण चांगले ट्रीटमेंट्स करून आपण डेफिनेटली तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, पिंपल येणं काही नवीन नाही, मात्र यामुळे तरुणाई ग्रस्त असते पिंपल्समुळे. म्हणजे मेल, फिमेल या दोघांनाही पिंपल्स येत असतात. तर यावर काही उपचार आहेत का काही? हल्ली डेफिनेटली ऑल फॉर्म्स ऑफ ॲक्ने पिंपल्स जे असतात ते हं. आपण खूप चांगल्या प्रमाणात कंट्रोल करू शकतो. हे औषधांनी पण आपण करू शकतो, प्लस काही फेस वॉश असतात किंवा काही क्रीम्स असतात ते आपण सजेस्ट करतो. मेन म्हणजे सलाह मी एक देईन की जास्त तुम्ही हात नका लावू पिंपल्स वगैरे येत असतील तर, आणि डेफिनेटली प्रेस करून बाहेर नका काढू. त्याच्यानंतर मग स्कार्स वगैरे फॉर्म होतात, विच इज मोर डिफिकल्ट टू टेक केअर ऑफ. ते पण आपण ठीक करू शकतो, पण त्याला मग जास्त ट्रीटमेंट्स लागतात. हं. पण पिंपल्सना जेवढा कमी तुम्ही किंवा चेहऱ्यालाच जेवढा कमी हात लावाल तेवढे हं. तुमची स्किन चांगली राहते. पिंपल्स आज जसं मी बोललो सगळे फॉर्म्स ऑफ पिंपल आपण डेफिनेटली औषधाद्वारे आपण ट्रीट करू शकतो. नक्कीच. डॉक्टर, आता पुन्हा मी एक तुम्हाला प्रश्न करेल केस गळतीवरचा. केस गळती साधारण म्हणजे 20च्या नंतर मुलांना होत असतात. मात्र लहान मुलांमध्ये देखील याची आता प्रमाण वाढलेलं आहे केस गळतीचं. लहान मुलांचे देखील केस गळतात. तर ह्या संदर्भात काय सांगाल? हे मेनली आय थिंक आजकाल डाएट जो बदलला आहे लोकांचा, हल्ली फास्ट फूडचं प्रमाण हं. खूप वाढलेलं आहे.
विटॅमिन्सच्या डेफिशियन्सीज वगैरे खूप जेवणात हल्ली आपल्याला जास्त दिसून येतं. अँड डाएट इज द मेन रिझन ज्याच्यामुळे लोकांचे किंवा मुलांचे केस एक खूप लहान वयात जात आहेत. सो डाएट करेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्यात बेसिक सांगितलं मी म्हणजे 1 फळ दिवसाला खायला पाहिजे आणि 4 बदाम दिवसाला खायला पाहिजे. एवढं एक बेसिक जरी चालू केलं तर त्यांना एक फायदा होईल. जेनेटिकली जेव्हा केस वीक असतात आणि मग जर तुमचा डाएट चांगला नसेल तर डेफिनेटली तुम्हाला केस गळतीचं प्रमाण जास्त दिसून येणार आहे. सो डाएट इज द मेन स्टे नॉट ओनली फॉर युअर हेअर बट स्किनसाठी, सगळ्याचसाठी, हेल्थसाठी. सो डाएट आणि टू अंडरस्टँड द राईट डाएट फॉर यू इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. पण जसं मी बोललो ॲटलिस्ट एक फळ दिवसाला घ्या, जिकडे स्किन बरोबर घेऊ शकता ते स्किन बरोबर घ्या आणि एक 4 बदाम खा. सर तुम्ही इथे छान माहिती तर देतच आहात, मात्र जाता जाता प्रेक्षकांना या संदर्भात काय सांगाल? केस गळती, स्लिमिंगबद्दल, स्किनबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय माहिती द्याल? कारण सध्याचं धावपळीचं जीवन आहे, त्यामुळे लोकांकडे स्वतःला वेळ देण्याकडे जास्त वेळ नाही आहे. तर यासाठी काय सांगाल? आय थिंक तुम्ही जर बेसिक गोष्टी जर नीट केल्या तर तुम्हाला तुमचे स्किन, केस आणि हेल्थवर तुम्ही खूप बेनिफिट्स घेऊ शकता. बेसिक्स म्हणजे जसं मी बोललो, एक डाएट तुम्ही समजून घ्या आणि तो नीट ठेवा. स्किन केअरमध्ये तुम्ही सनस्क्रीन, मॉइश्चरायझरचा वापर नीट करा. जेवण नेहमी जेवढं तुम्हाला भूक लागली तेवढंच खा, जास्त अति नका खाऊ. तसं तुम्ही जर हेल्थ तुम्ही तुमची मेंटेन केली तर इट इज ऑलवेज गुड. आणि बेसिकली हल्ली सायन्समुळे खूप सारे उपचार पॉसिबल असतात, तर त्याचा लाभ घ्या. आणि आय थिंक दे आर व्हेरी अफोर्डेबल. आता असं नाही राहिलं की आता ट्रीटमेंट्स आर व्हेरी एक्सपेन्सिव्ह. असं पण लोकांमध्ये गैरसमज असतो की या ट्रीटमेंट्स फक्त खूप रिच लोकांसाठी वगैरे आहेत. असं अजिबात नसतं. मला वाटतं ट्रीटमेंट्स ऑलमोस्ट 1000-1500 रुपयापासून चालू होतात. तर आय थिंक तुम्ही त्याचा लाभ घ्यायला पाहिजे आणि यू शुड हॅव युअर बेस्ट व्हर्जन. तरी तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, आत्मविश्वास वाढतो आणि त्यांनी तुम्हाला खूप फरक आहे. नक्कीच डॉक्टर, तुम्ही इथे आलात, छान माहिती दिली याबद्दल आणि प्रेक्षकांना जे काही गैरसमज आहेत ते देखील दूर झाले असतील. मात्र तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. डॉक्टर मंत्र या कार्यक्रमात वेळ झाले, आता इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन विषयासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.